आम्ही किती दिवस अडचणीत राहायचं? आमच्या विरोधात सर्वजण एकत्र येतात. स्थानिक पातळीवर भयंकर त्रास होतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपबरोबर आघाडी करावी व अध्यक्ष आणि सभापती पदाची मागणी करावी, असे खळबळजनक विधान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी मेळाव्यात केले. आमदार रोहित पाटील यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरेश पाटील यांनी हे विधान त्रासातून असल्याचं स्पष्ट केले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या नूतन सदस्यांचा सत्कार सांगली येथे करण्यात आला. यावेळी पक्षाचे नेते जयंत पाटील, रोहित पाटील यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील पक्षाचे नेते सुरेश पाटील यांनी भाजपबरोबर जाण्याचा सल्ला पक्षाच्या नेत्यांना दिला. ते म्हणाले, स्थानिक पातळीवर राजकारण करताना अनेक अडचणी येतात. आमच्या विरोधात सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपसोबत आघाडी करावी, त्यांच्याकडून अध्यक्ष आणि सभापती पदाची मागणी करावी. आणखी किती दिवस अडचणीत राहायचं, असा सवाल केलाय. यावर बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्ही जनतेच्या बळावर उभे राहिलो. 7 जागांचा विजय हा एक संघटनेच्या एकजुटीचा परिणाम आहे. तर भाजपसोबत जाण्याचा सुरेश पाटील यांचा व्यक्तिगत सल्ला आहे. भाऊंचा त्रासातून असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. काम करत असताना मला जो काही त्रास झाला, मला लोकांचा पण त्रास झाला, सगळ्यांचा पण त्रास झाला. तो त्रास होत असताना तो मी सहन केला साहेब, कारण मला पाठबळ तुम्ही देत होता. खरं सांगायचं तर गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही बऱ्याच युती केल्या, बऱ्याच जणांबरोबर युती केली, इकडे केली तिकडे केली. पण ज्या युती केली त्या आम्हाला फार अपेक्षा झालं साहेब, कारण आमच्या सुद्धा आमच्या युतीवाल्याचीच पाठी आहे. मागच्या मध्ये उभं राहिलो त्यावेळी ती शिकली पडली, तिकडे गेलो वाटून कमी यायचं, त्यातली पाडापडी करायची. आमच्या पंचायतीने साहेब माझे 25-25 मतांनी निवडून आली. माझी कथा माझ्या जिच्याबरोबर निवडून दिली होती त्या सगळ्यांनी माझ्याबरोबर मंत्रिपद केलं. त्यावेळी रोहित पाटलांना म्हणलं की आमदार साहेब, आमचं झालं तुमचं बघा, तुम्ही स्वतंत्र करता का बघा म्हणले. तर साहेब ते पण तयार झाले, मी पण त्यांना तयार केलं आणि तासगाव पंचायत समिती होती तर आम्हाला चांगल्या पद्धतीने यश आलं. तर तासगाव पंचायत समिती सुद्धा आमच्या शेता 20-21-100 मता याद द्यायचा. हा त्रास साहेब आहेच. कोणाकडे येऊन येत्या तुमच्या येते मला अध्यक्ष करा म्हणून साहेब, माझं कुटुंबात काही चर्चा झालेली नाही. तुमच्याबरोबर मी काही अजून सल्लामसलत केलेलं नाही. पण माझं व्यक्तिगत मत आहे साहेब, त्या सगळ्यांना पुन्हा सत्तेत घ्यायचं, यांचा त्रास मला 10 वर्ष व्हायचा. आमदार जरी आमचे विरोधावर असणार त्यावेळेस साहेब माझं व्यक्तिगत मत आहे. तुला काय वाटतं ह्याची दबाव माझ्याकडे आपण भाजपबरोबर जाऊन युती करा, करून सत्ता स्थापन करा असं माझं होतं. 10 वर्षात काय मला ते त्रास झाला. अवघड ह्या 2 ही 2 असायची त्यांना अध्यक्ष होत्या, त्याला 4 आम्ही काय करा आता 7-7 नोंदवून आणून काय होतं काय त्याच्या सत्ता नसली तर चालू खरंच आहे. आणि जे आहेत आता तुमच्यावर येतात ते आमच्या आम्ही एवढं सांगतात त्यांचं आम्ही आमचं बघतो. आमच्या 2 आल्या, द्या अध्यक्षपद, 3 आल्या, द्या उपाध्यक्षपद, द्या सभापतीपद, त्यांना घेऊन आम्ही सत्ता निवडून आणून तुम्ही आता आम्ही 7 आल्या हे करायचं काय? त्यामुळे सत्तेत नसतील बरं साहेब. आज सुद्धा माझा कोणी हसण्यावर वेळ येऊ नका. मला सगळ्यात जास्त त्रास त्याच मंडळीने दिला आणि आज शीर मोदी साहेबांच्या मागणी करतात. माझा त्या गोष्टीला कुठली काय जयपती साहेबांना परत 1 शब्द आमचं कुटुंब जाणार नाही. आमच्या कुटुंबासोबत ह्या बाबतीत साहेब चर्चा झालेली नाही. आता रोहित पाटील काय म्हणणार संध्याकाळी त्या म्हणून 2 दिवस घरात जाणार नाही इथं बाहेर. पण मला हे बोलायचं साहेब, मला हे बोलायचं होतं. आज संध्याकाळी माझा खूप काढणार आहे आणि त्यामुळे मी 2 दिवस घरातून जाणार नाही. छान माझं व्यक्तिगत मत साहेब आहे की तुम्ही त्या राज्यातल्या ज्येष्ठ नेता, आमचे ज्येष्ठ नेता, जिल्ह्याचे ज्येष्ठ नेता भाजपबरोबर युती करून तुम्ही जिल्हा परिषदेत स्थापन करावं असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण माझी तुम्हाला पूर्णपणे म्हणून द्या तेवढं तो संतोष देऊन द्या. धन्यवाद. नवनिर्वाचित असलेल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये देखील भरघोस यश आपल्या पक्षानं आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळवलं.
पंचायत समितीच्या सदस्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. साहेब, मानसिंग भाऊंच्या आधी जे वक्ते बोलले त्यांचं प्रत्येकाचं व्यक्तिगत मत होतं. मी मात्र आता पक्षाचा विधानसभेचा सदस्य आहे, त्यामुळे मी माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच आपल्याला विनंती करेन आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीनेच बोलेन. गेली 10 वर्ष आपल्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये लढा देत असताना प्रत्येक संघर्षाला सामोरं जाण्याची तयारी आमच्या सर्वांची होती. किंबहुना अनेक वेळेला त्रास झाला, पण तुमच्यासारख्या खंड्या आणि खंबीर नेतृत्वाची साथ आम्हाला सर्वांना होती. 2021 पासून अगदी नगरपंचायत असेल, त्याच्यानंतर बँक असेल, त्याच्यानंतर मजूर फेडरेशनची इलेक्शन असेल, मागची विधानसभा असेल, आत्ताची पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तिची निवडणूक असेल, प्रत्येक वेळेला तालुक्यातले सगळे गट एकत्रित विरोधात येतात आणि आपल्या पक्ष म्हणून आपल्याला स्वतंत्रपणे नेहमी लढा द्यावा लागतो. आपल्या सल्ल्यानुसार नेहमी ज्यावेळेस प्रत्येक वेळेला आपण काही सल्ला मसलत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करतो, आपल्याशी चर्चा करत असताना नकारात्मक भूमिका, पण आपल्यापेक्षा कमी जागा देऊन समोरून सकारात्मक भूमिका देऊन नेहमी आपल्याला पक्ष म्हणून ताकदीनं लढावं लागतं, सगळ्यांच्या विरोधात एकत्र लढावं लागतं. अगदी तासगावची एक पंचायत समिती साहेब सोडली तर 2021 पासून कालच्या झालेल्या जिल्हा परिषदेमध्ये देखील सगळे एकत्र येऊन सुद्धा आपण साहेब कुठेही कमी पडलेला नाही हा शब्द मला आपल्याला सर्वांना द्यायचा आहे आणि या पुढच्या काळात देखील कुठं कमी पडणार नाही. साहेब, लोकाभिमुख काम करण्याची भूमिका आतापर्यंत आमच्या सर्वांची होती आणि या पुढच्या काळात ते अधिकची राहील. प्रत्येक वेळेला लोक आपल्याला कुठल्या तरी संस्थेची सत्ता आपल्या ताब्यात देतात, ती फक्त सत्ता नसून जबाबदारी आपल्या खांद्यावरती देतात ही आमच्या सर्वांची भावना आहे आणि सर्वसामान्य माणूस हाच आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे हे उद्दिष्ट ठेवून आम्ही साहेब काम करण्याचा प्रयत्न करतोय. या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्ही अपेक्षा व्यक्त केली होती की जास्तीत जास्त जागा आपल्यावर रोज निवडून आल्या पाहिजेत. वाळव्यातून आम्ही एवढ्या आणतोय, तू तासगाव कोटेमंकाळमधून एवढ्या आणल्याच पाहिजेस अशी भूमिका तुम्ही आम्हाला व्यक्त केली होती आणि तुमच्या सल्ल्यानुसार, तुमच्या शब्दानुसार आणि तुमच्या नेतृत्वामध्ये साहेब आज 10 पैकी 7 जागा जिल्हा परिषदेच्या आपण निवडून आणलेल्या आहेत. 8वी जागा थोडक्यात गेली, 9वी जागा काँग्रेसच लढवत होतं. त्यामुळे विरोधकांच्या हाताला साहेब सगळी एकत्र असताना सुद्धा तशी मतदारसंघातली एकच जागा लागलेली असं म्हणायला साहेब हरकत नाही. इतक्या ताकदीनं आम्ही लढा देतोय. तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे एवढीच विनंती मी आज या ठिकाणी आपल्याला करेन. साहेब, मला अजूनही आठवतंय विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बैठक बसली आणि मुख्य प्रतोद कुणाला करायचं यावरून चर्चा चालू होती. आदरणीय पवार साहेबांनी माझं नाव पुढे केलं आणि साहेबांनी माझं नाव पुढे करेपर्यंत मुख्य प्रतोदाचं नेमकं काम काय असते हे देखील मला माहित नव्हतं. पण परत समोर बसल्या बसल्या मी गुगलवरती मुख्य प्रतोदाचं नेमकं काम काय वाचलं आणि जयंत पाटील साहेबांनी सगळ्यात आधी त्या नावाला संमती दिली आणि आज मी तुम्हाला एकच सांगतो की मला मुख्य प्रतोद करताना तुम्ही सांगाल तिथे सही करण्याचा शब्द मी जसा दिला होता तसा जिल्हा परिषद पुढे नेत असताना सुद्धा म्हणजे मी पक्षाची भूमिका मांडतोय, माझ्या मतदारसंघाची भूमिका मांडतोय, तुमच्या शब्दाच्या पुढे माझा एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही हे सुद्धा मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तुमच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की सांगली जिल्हा परिषदेवरती आपण सत्ता स्थापन करू हे सांगायला आता कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नाही आणि गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही हुशार आहे. त्यामुळे तुम्ही करेक्ट कार्यक्रम कराल अशी आशा आम्हाला सर्वांना आहे. पुन्हा त्याची प्रचिती या निवडणुकीच्या माध्यमातून यावी एवढीच अपेक्षा. म्हणजे मी तर अलीकडच्या काळात यापूर्वी माझी आई साहेबांच्या बैठकीला बसायची, चुलते बसायचे. फार अलीकडच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांबरोबर वेगवेगळ्या बैठकांमध्ये मला बसायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता ते हळूहळू कळायला लागले की साहेबांना हुशार माणसं का म्हणायचं आणि आता जर यातनं प्रचिती आली साहेब तर आमच्या समोर करेक्ट कार्यक्रमाचा एक आदर्श उभा राहील
आणि भविष्यात आम्ही सुद्धा त्यातनं काहीतरी शिकू. त्यामुळं तुमचा आशीर्वाद या पुढच्या काळात असाच असू दे आणि तुमच्या नेतृत्वामध्ये या पुढच्या काळात जिल्हा पातळीवरची कुठलीही निवडणूक असो, जशी आता ताकद आम्ही उभी केलेली आहे तशीच या पुढच्या काळात देखील तुमच्या पाठीमागे ताकद उभी करू हा शब्द तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.